नमस्कार, आपण आता आहोत 12 व श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी। गेल्या अनेक वर्षापासून हा जो रस्ता आपण पाहत आहोत, हा रस्ता हा शिव स्मारकाजवळचा रस्ता आहे। गेल्या अनेक वर्षापासून काही ठिकाणी हा रस्ता तयार झाला, मात्र पुढे हा रस्ता हा असा सोडून देण्यात आला आणि त्यामुळे या ठिकाणी म्हणजे ऐन पावसाच्या वेळेस अशा स्वरूपाचं या ठिकाणी खड्डे पडल्याने त्या ठिकाणी हे पाणी साचतं आणि यामुळे येणाऱ्या काही जे लोकांना हा नाहक त्रास होतो। या काही या ठिकाणी या पाण्यामध्ये देखील काही अवस्थेमध्ये लहान लेकरं पडले अशा लोकांची या ठिकाणी तक्रार येते। मात्र याकडे धुळे महानगरपालिका जाणून पूर्ण लक्ष देत नाही असे काही लोकांचे आरोप आहेत आणि या ठिकाणी एक लक्षणीय या ठिकाणी एक आंदोलन झालं। या आंदोलनाचा जे आपल्या सोबत आंदोलक जे आहेत आपण जाणून घेऊ। दादा काय सांगा नेमकं आपण हे आंदोलन काय या ठिकाणी केलं? दादा हे अनेक दिवसापासून या ठिकाणी खड्डा आहे। पालिका प्रशासन या ठिकाणी खड्ड्याकडे लक्ष देत नाहीये आणि आज सकाळी शाळेचे 2 विद्यार्थी एक म्हातारी आजी पडून गेली, त्यामुळे आज मी आंदोलनाला पुन्हा वापस सुरुवात केली। कारण की या रात्रभरापासून पाऊस चालू झाला, परंतु या ठिकाणी असं वाटलं का किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये एक हाती भारतीय जनता पार्टी सत्ता असताना देखील अशा स्वरूपाचा धुळे शहराचा विकासाचा कुठे तत्वीर मात्र दिसत नाही, या संदर्भात आपण काय सांगणार? आता जे आहे ते समोर तुमच्या दिसतं, जे मला काही या गोष्टीवर तर बोलायचं काही माझं काही हे नाही, पण मी आयुक्त व महानगरपालिकेच्या कर्मचारी व प्रशासनाला धारेवर धरण। अच्छा, मग नेमकं आता आयुक्तांच्या साहेबांचं ज्याप्रमाणे मागे आता काही गटारी साफ करण्याच्या काही योजना झाल्या त्या संदर्भात आपण काय सांगणार? मी एकच सांगू इच्छितो, धुळे शहरातील 19 नाल्यांचं त्यांनी नावं जाहीर करावे का कोणत्या नाल्यांची साफसफाई झालेली आहे। 2.5 कोटीच्या टेंडर मध्ये अर्धे खिशे भरले गेले, अर्ध्यांमध्ये फक्त नाले तात्पुरता साफ केले गेले दाखवले गेले, परंतु कोणतेही धुळे शहराचे नाले साफ झालेले नाहीये। एकंदरीत 2.5 कोटीचा या ठिकाणी अपहार झाला असं देखील त्यांचा आरोप आहे। तर आपण काय सांगणार की नेमकं आता आगामी काळामध्ये जर या धुळे शहरामध्ये जर जोरदार पाऊस झाला तर धुळे शहराची परिस्थिती कशी असेल? माझं एकच म्हणणं आहे, आता धुळे शहरामध्ये जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला, जर नुकसान झाली, तर आयुक्तांनी जो 2.5 कोटीचा टेंडर जो पास केलेला होता त्याच्यामधून जे काही लोकांचं नुकसान होईल त्या 2.5 कोटीच्या टेंडर मधून त्या गरिबांना मदत करावी, ही माझा उद्देश आहे। आता नेमकं आपण पाहू शकता की ज्यावेळेस पावसाळा चालू असतो किंवा सुरुवातीलाच आपण आपत्ती व्यवस्थापन केलं जातं, नाली सफाई असेल, नदी सफाई असेल, व जे काही रस्ते असतील रस्त्याचे देखील पूर्वीच काम करावं लागतात, कारण की आगामी काळामध्ये कधी काही दुर्घटना होऊ शकतो व या संदर्भात प्रशासनाला जाब विचारला जाऊ शकतो। मात्र तरी देखील प्रशासन या ठिकाणी संदर्भात देखील काही काळजी घेतली गेली नाही आणि आज या धुळे शहराची परिस्थिती बघू शकता आपण। हा जो शिवसागरचा जो रस्ता आहे, हा रस्त्याच्या या ठिकाणी आपण पाहतो की अत्यंत गलिच्छ हा रस्ता हा या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कधी काही अपघात होऊ शकतो आणि जीवितहानी देखील होऊ शकते। मित्र सामान्याचा आवाज।